समाधी लक्षात ठेवा. दुरितांचे तिमिर राहू व्यापक मार्ग. छोटस गाव अजूनही पडझड झालेलं. खरं म्हणजे समर्थ ज्या गावातून निघून गेले त्या गावाची दुसरी काय अवस्था होणार एवढाच विचार फक्त आम्ही केला. दुसरं काय करणार. ते जिथे गेले नाशिक आमचं सुजलाम सुफलाम मलयजी सीताराम. गंगामाईची कृपा आहे तुम्हाला सांगतो. मुंबईला आणि सुरतला पुरवण्या इतका भाजीपाला फळभाजार नाशिक समृद्ध आहे की इकडे मुंबईला ट्रक जातात आणि इकडे सुरतकडे ट्रक जातात. इतकी खरोखर संपन्नता आहे. समर्थांची सरिता जांभेमध्ये आली. आता 40 वर्षांनी गावामध्ये आलेले जय जय रघुवीर समर्थ. सकाळची वेळ आणि मारुतीच्या मंदिरात जाऊन मारुतीच्या समोर नमस्कार केलाय जिथे आपल्याला 5व्या वर्षी रघुपतीने कृपा केली. जय जय रघुवीर समर्थ. मुखी नाम त्या काम बाधू शकेना गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना. हरी भक्त तो शक्त कामासी मारी जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. जय जय रघुवीर समर्थ. जय घोष केला. रस्त्यात जाते लोक बघतात कोण आलं बरं. आता यांच्या वेळेला जी म्हातारी पिढी होती ती गेली होती. बरोबरचे होते त्या कोळीबाई लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. यांच्या वरचीवर यांना ओळखेल असं कोणीच नव्हतं. एक भव्य माणूस रस्त्याने चाललाय. 1200 सूर्य नमस्कार रोज घालायचे. लोक पुढे येत आहेत. भरपर नमस्कार करतायत. आयाबाया येत आहेत. नमस्कार करतायत. समर्थ श्लोक म्हणत चालले. रामाचं स्मरण करीत चालले. आपल्या घरापाशी आले. घरचं रामाचं मंदिर. रामा पुढे जाऊन रामाचं दर्शन घेतलं. घरात उदास वाणी पडतो. आपल्या घरात शिरायचं. पण इतकी सवय लागली की घरात शिरण्यापूर्वी देवाचं नाव घेऊनच शिरायचं. आपल्या दारापुढे उभे राहिले पायऱ्यांच्या खाली आणि आज शिरायचंय. तो आज शिरताना जय जय रघुवीर समर्थ. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडून येतो जगी तोचितो मानवी धन्य होतो. जय जय रघुवीर समर्थ. खणखणीत आवाजा श्लोक जो सुरू केला तो श्रेष्ठींच्या पत्नीने मोठ्या भावाच्या बायकोनी बाहेर डोकवून बघितलं. दाढी चाटा वाढवलेला कोणीतरी बैरागी दारात आहे. चटकन ती आत गेली. सूप घेतलं. सुपात तांदूळ घेतले. 2 पैसे त्याच्यावरती ठेवले. तुळशी पत्र ठेवलं आणि भिक्षा घालायला येतो. कोणतरी भिक्षेकरी आहे. श्लोक म्हणून झाला आणि हे घरात जायला गेले. पायऱ्या चढून ओट्यावर गेले. उमऱ्याच्या आत पाऊल टाकणार तो बाई उमऱ्यात. अगं बाई महाराज घरात कुणी शिरताय. भिक्षेकऱ्यांनी दारात थांबायचं माहित नाही. सासूबाई हा भिक्षेकरी घरात येतो बघा. अहो मोगलांचं राजवट. कोण दाढीवाला केव्हा घरात शिरेल काय पत्ता लागेल कोणत्या रूपाने समाज भयभीत झालेला. सासूबाई हा घरात येतोय बघा. समर्थांनी बघितलं. वहिनी ओळखलं नाही आम्हाला. खरं म्हणजे ते पळून गेले ना तेव्हा ती पण 10-11 वर्षाची होती. वहिनी ओळखलं नाही आम्हाला. तिच्या लक्षात येईना पण देवा पुढे राणूबाई बसली होती. माईच्या पण बसली होती. आई बसली होती. सुंदई अगं अगं भिक्षेकरी नाही. माझा नारायण आला वाटतं. नारायण माझा नारायण आला. माय खाली ठेवली. उठली चालायला लागली. दिसत कुठे होत. दार राहिले एकीकडे आणि खांबावर डोकं खटकन. खांबावर डोकं पडलंय.
चटकन समर्थांची स्वारी आत आली. आईला सावरलं, असणार बसवलं, हात फिरवताय त्या कपाळावर. नारायण अरे तू नारायणच नारे, अरे तू हो आई, मी तुझा नारायण. तोंडावून हात फिरवते. केवढा मोठा झालास रे, किती वर्षाची आलास रे नारायण. नारायण हे काय दाढी जटा वाढवल्यास, बैरागी झालास. हो आई, बैरागी झालोस. आईच्या चरणावर डोकं ठेवलं आणि समर्थ रडायला लागले. डोळ्यात अश्रू आहे. नारायणा, किती वर्ष वाट बघितली रे तुझी. इतक्या वर्षांनी आला, डोक्यावरून पाठीवरून हात फिरवते. नारायणा, घरी आलास, पोर घरी आला, पण पाहायचं म्हटलं तर डोळे नाही रे, डोळ्याचे खाताड झाले. थांब, मला पाहायची इच्छा आहे ना तुझी. थांब जरा. उठले, कुबडी झोळी ठेवली, बाजूलाच गोदावरी. समर्थांची स्वारी गेली. स्नान केलं. स्नानेन शुद्धी, देहाची शुद्धी स्नानाने होते, आत्म्याची शुद्धी नामाने होते. स्नान केलं, ब्रह्मस्थानाची पूजा म्हणून कपाळाला गंध लावला. मारुतीचं रामाचं दर्शन घेतलं. येताना कमंडल भरून आणला आहे. व्यवहारात जसे सर्जन असतात ना, तसे अध्यात्मामध्ये सर्जनशील संत असतात. संतांची गावी प्रेमाचा सुकाळ. घरामध्ये आले, देवघरात जाऊन देवघरातल्या देवाचं दर्शन घेतलं. आई जवळ येऊन बसले. हातामध्ये कमंडल लुटलं, पाणी घेतलं. अकाल मृत्युर्णम सर्व व्याधी नाशनम श्रीराम पादोदकम तीर्थम. रामाचं स्मरण केलं आणि आईच्या डोळ्याला पाणी लावलं, तीर्थ लावलं. मंडळी, ऑपरेशन नाही, सर्जरी नाही, काळा चष्मा नाही, पांढरा चष्मा नाही. डोळ्याला हाताचा स्पर्श करून पाणी लावलं आणि खटकन लाईट आल्यावर घरातले पंखे, टीव्ही जसे खटकन चालू होतात ना, डोळ्याला स्पर्श केल्यावर दृष्टी आली. नारायणा, मला दिसायला लागलं. हो आई, तुला मला पाहायचं होतं ना. नारायणा, चेटूक शिकलास का रे? चेटूक. बाबा, काही भूताबिताची साधन राहिलीस का रे? हो आई, भूताची साधना केली. आपल्या घराण्यामध्ये रामाची पूजा. मी म्हटलं तू साधना असतील आणि भूताची साधना केली. आई, भूताची साधना केली, पण मोठ्या भूताची साधना केली. मोठ्या म्हणजे आई, ज्याच्यापेक्षा जगात कोणतंच भूत मोठं नाही. होते वैकुंठीच्या कोणी, लागे कौसल्याच्या स्थळी. होते
होते वैकुंठीच्या कोणी लागे कौसल्याचा स्थळ आले अयोध्या भुवन तेच भूत गे माये तेच भूत गे माये तेच भूत गे माये होत वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवन होते वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवन लागे कौसल्याचा स्थळ तेच भूत गे माये तेच भूत गे माये तेच भूत गे नाम त्याचे राम राय राम राय आई होते वैकुंठीच्या कोणी आले अयोध्या भुवनी लागे कौसल्याच्या स्तनी तेची भूत गे माय नाम त्याचे राम राय आई आम्ही रामाची उपासना केली कृपा केली दाशरथीने तुझ्या पुण्याईने रामाने आमच्यावरती कृपा केली आई तुझा मुलगा कुठे वाकड्या मार्गाने जाईल असं तुला वाटलं कसं रघुपतीने कृपा केली आणि हे रघुपतीच्या कृपेचं फळ मातोश्री इतक्या वर्षात आम्ही आलो नाही शरीराने पुऱ्या होत्री मनाने आपल्या आपल्या पायाजवळ आली होतो रघुपतीने टाकलेल्या जबाबदारीने आयुष्याची वणवण चालू आहे काही इच्छा असेल तर सांगा नारायणा दोन इच्छा आहेत माझ्या मनात पूर्ण करशील बोला मातोश्री समर्थाची कावकृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे एक मुलाच्या तोंडाने भागवत ऐकावं असं म्हणतात मला भागवत ऐकवशील दुसरं पहिलं भागवत ऐकव मग सांगेल तुला मी ठीक आहे समर्थांनी त्या ठिकाणी भागवत सांगितलं अजून आपल्या अनेक भागवताची सांगता केली मातोश्री आज भागवताची सांगता झाली दुसरी इच्छा सांगा एका जागेवर थांबणे आम्हाला अनुज्ञा नाही आम्हाला जावं लागेल दुसरी इच्छा नारायणा दुसरी इच्छा बोलण्यापूर्वी एक गोष्ट विचारते त्या प्रश्नाचं उत्तर दे बोला मातू खरं सांग आई आहे मी तुझी तुला रामाचं दर्शन झालंय खरं सांग मातोश्री आपल्या पायाशी काय खोटं बोलायचं रघुपती आमच्या रोमरोमात भरलेला आहे रामाने सगुण रूपात नाही मातोश्री जेव्हा प्रार्थना करू तेव्हा तो आम्हाला दर्शन देतो दिलंय असं नाही केव्हाही नारायणा तुझ्या जन्माच्या आधी तुझ्या वडिलांना राम दर्शन घडलं होतं मी मात्र मागितलं तो सूर्य नारायण ब्राह्मणाच्या रूपाने आला त्याच्याकडे बाबा या वंशाचे संस्कार चालवील आणि धर्माचं पालन करील असे पुत्र दे म्हणून तुम्ही दोघे जन्माला आला तुझ्या वडिलांनी मात्र मागितलं मला राम दर्शन हवंय त्याच वर्षी नवमीच्या उत्सवात रामनवमीच्या दिवशी तुझ्या वडिलांना दर्शन झालं नंतर तू जन्माला आलात तुलाही राम दर्शन झालं मी तशीच राहिले ठीक आहे मातोश्री उद्या आम्ही आपल्याला रामदर्शन देऊ पण रामदर्शन झालं की जीवनाचा कार्यकारण भाव संपून जाईल काही भोगायचं असेल काही पाहायचं असेल खायचं असेल कुठे जायचं असेल मनात काही असेल तर सांगा असं असतं पूजेकरता ताजं पाणी भरायचं म्हटलं ना की कालचं घागरीत भांडवल पाणी शिल्लक असेल आणि त्यात
नळाचं नवीन पाणी भरलं तरी ते शिळं पाणी होतं. पहिलं पाणी सगळं ओतून देऊन घागर विसळावी लागते आणि नंतर पाणी पाणी हे पाणीच असतं. पण पारोस पाणी नाही चालत. पहिलं पाणी जर असेल तर त्यात नवीन पाणी भरून ते ताजं पाणी होत नाही. मातोश्री, मनामध्ये जर काही विचार असतील तर या जीवाला मुक्ती नसते. रामदर्शनाने मुक्ती प्राप्त आहे. तुका म्हणे मुक्ती परणी नवरी आता दिवसच्यानी खेळी. आम्ही राम कार्य करता येतो नाही. नारायणा काही इच्छा नाही. ठीक आहे मातोश्री, उद्या सकाळी आम्ही आपल्याला रामदर्शन घडवू. या जगातला तो आपल्या जीवनातला शेवटचा दिवस. मग रामाच्या भव्य भव्य व्यापक महान विश्वात रामाच्या पायाशी आपण जाल. आज रामाचं चिंतन करा. दुसऱ्या दिवशी सकाळी राणूबाईंचं स्नान झालं, पूजा झाली, रामापुढे बसवलंय आणि समर्थांनी मस्तकावर हात ठेवला. ज्ञानचक्राची जागृती करण्याकरता इथे ज्ञानचक्र आहे. साधी गोष्ट आहे. पंख्याची प्लग पिन काढून टाकली, दिवशी लावली की पंखा बंद होतो, दिवा चालू होतो. प्रारब्ध कर्माची प्लग पिन काढून टाकली आणि कृतीची प्लग पिन लावली, एक बंद होतो आणि एक चालू होतो. मस्तकावर हात ठेवला आणि रामाकडे प्रार्थना केली. आवाहन केल्याबरोबर खटकन प्रभू रामचंद्रांची सारी समोर सगुण रूपात प्रगती. तरुणो रूप संपन्नो सुकुमारो महाबलो पुंडरीक विशालाक्षो चिर कृष्णाजिनांबरो फलमूलो शिनो तापसो ब्रह्मचारिणो पुत्रो दशरथसहितो भ्रातरो रामचो लोकाभिरामं रणरंगधीरं राजीव नेत्र वंशनाथम कारुण्य रूपम करुणाकरंतम श्रीरामचंद्रम शरप्रपते. राम रूप प्रगट झालं. हो, यासाठी होता केला आस शेवटचा दिवस गोड व्हावा. मातोश्री, एकदा रघुपतीच्या डोळ्यात बघा आणि चरणावर मस्तक ठेवा. डोळ्याचं कनेक्ट हृदयाशी, हृदयामध्ये मन राहतं, मनात परमेश्वर राहतो. मनाचा स्वामी चंद्र आहे. कुंडली ज्यांचा चंद्र दुबळा असतो त्यांची कुंडली सगळी दुबळी असते, लक्षात ठेवा. क्षणभर डोळ्यात बघितलं, झाले तार्थ जीवन तिचे. चरणावर मस्तक ठेवलं रामाच्या. म्हणा मातोश्री, रामस्वरूपाशी एकरूप व्हायचं आहे. श्रीरामचंद्रार्पणमस्तु, श्रीरामचंद्रार्पणमस्तु म्हटल्याबरोबर देहातनं प्राण ज्योत खटकन निघाली. रामस्वरूपाशी एकरूप झाली. संपलं जीवन. पुत्र कर्तव्य म्हणून सगळं अवधे केलं तरी डोळ्यात पाणी नव्हतं. कारण आई रामाकडे गेली आणि पंचदेह तर पंचत्वात विलीन होणारच. तुका म्हणे कार्य नाशवंतासाठी देवासवे आटपाडी कशी. तरी पण 14 दिवसात सगळे विधी यथासांग पार पडले आणि जांभेचा निरोप घेतला. मंडळी, एकदा गेलो होतो ते 2.5 तासांनी परत आता पुणे येणे नाही. कारण ही आमची कर्म नाही. उपासना करा, कल्याण वस्तू आशीर्वाद दिला आणि समर्थांची स्वारी निघून गेली. प्रत्येक ठिकाणी एकच सांगत गेले. दास म्हणे आम्ही केले पावलो, दयेसी नाही सरी. म्हणजे परमेश्वर दयाळू आहे. पानातला पदार्थ पासून का कढी आहे हे कळण्याकरता खाऊन पाहणं गरजेचं आहे. ही कढी आहे का बासुंदी आहे? म्हटलं का बरं? म्हटलं आम्हाला कढी आवडत नाही. कढी आवडत नाही म्हणून ती वाटी तशीच ठेवा, पोटभर भाजी भाकरी खा
आणि संपवायची म्हणून वाटी तोंडाला लावा, तेव्हा कळेल आणि ही बासुंदी. उगाच रिकाम्या जागा भरल्या आपण नको त्या गोष्टी. पातेल्यात बासुंदी होती, पोटामध्ये आवड होती, पण डोक्यात बुद्धी नव्हती. कढी जेवायला बसलात ना, जेवायचं शास्त्र कळालं पाहिजे. सगळे पदार्थ चाखून बघा आधी, एकच पदार्थ सुरू करू नका. भातवाडा आमटी वाडा, भातवाडा आमटी वाडा. अरे त्याचा आमटी भात एवढा गोड आहे, त्याचे बाकीचे पदार्थ किती गोड असतील. सगळ्या पदार्थांची चव घ्या आणि मग ठरवा काय जेवायचं. आवडेल ते मजबूत खा, आवडणार नाही ते शेवटपर्यंत ठेवा आणि शेवटी खा. एकदा काय झालं, बापू सासूरवाडीला गेले, जेवायला बसले. सासूबाईने आळूची भाजी केली होती, बाकी होतं सगळं, श्रीखंड, चटण्या, कोशिंबिरी सगळं. आळूची भाजी केली होती. जावई असा होता की नेमकी त्याला ते आवडतच नसतं. पानात बघितले तर असतात एकेकाला एक एक पदार्थ बघितले की ते नको. आता ते आळूची वाटी, आळूची वाटी. बरं सासूरवाडीला काय कटकट नको, पिऊन टाकू मग बाकी जेवण. ही वाटी तोंडा लावली, पेन खाली ठेव. सासूबाईंनी त्या मुलीला फोन केली, मिळवणी आली. सास तीरथ सासरा तीरथ, आधी तीरथ साली. माँ बाप तो नदी नाले, सब तीरथ घरवाली. आली आली साली आली. आणि तिने नको नको असू द्या केली आई. बरी हिची सायकोलॉजी चुकूनच गेली. बरं ही खाऊ टाकू मग बाकी परत वाटी उचलली, तोंडाला लावली. सासूईने बघितलं, बघे काय तुझं नवऱ्याला आळूची भाजी आवडते ग. आता या पुढे आलं की सकाळी चहाच्या ऐवजी आळूची भाजी. आपल्या बाजू खूप पाणी आळूची. या काही ते टाळक्यात येईल ना, एक एक दोन येत आहे, वाट आहे. शेजारी दुसरे नातेवाईक बसले होते सासरचे. ते चुकून बोलले, तुम्ही म्हटलं किती, म्हटलं भाजीत न वाचलो तर 5, नाही तर 4. तुझ्या भाजीनं जर वाचलो तर 5, नाही तर मग 4. वाढणाऱ्याची काय चुकी, जे आवडत नाही ते राहू त्या बाजूला, शेवटी खा, टाकू नका. परत वाढे. जो पदार्थ आधी खाल समोरच्या तर वाटणारच ना. खूप आवडला बरं का, आपल्याला नाही ते चालेल. लोक हो, दास म्हणे आम्ही केले पावलो दयेसी नाही सरी, कल्याण करी रामराया, उपासनेचा मोठा श्रेय. एखाद्या मातेची इच्छा पूर्ण केली, तिला दृष्टी दिली, भागवत ऐकवलं, रामदर्शन घडवलं आणि समर्थांची स्वारी 15 दिवसात तिथून निघून गेली. दास म्हणे आम्ही केले पावलो, आपणही करा. उदंड प्रपंच करावा. समर्थांचे खूप प्रपंच करा, तुमच्या ताकद असेल तेवढा करा. केव्हा तरी कळेल की आपण पुढे पडणार नाही. केव्हा तरी उदंड प्रपंच करावा. थोडा पर वामन पंडितांचा एक मार्मिक श्लोक केलाय. ते म्हणतात, जन म्हणती ययाला ऋण काही असेना. लोक म्हणतात रावसाहेबांना काही कर्ज नाही. मूर्खा, तुम्ही म्हटलं जन म्हणती ययाला ऋण काही असेना, परी निज युवतीचा एक आणा चुकेना.
अरे मरेपर्यंत आपल्या बायकोचा एक आणा आपल्याला चुकवता येत नाही. एक आणा म्हणजे हे आणा ते आणा ते आणा ते आणा ते आणा ते आणा ते मरेपर्यंत. आणा या शब्दावरची कोटी आणि एक आणा. ज्याला आपल्या बायकोचं एक आणाचं कर्ज चुकवता येत नाही त्यांनी श्रीमंतीच्या काय गप्पा मारायच्या लक्षात ठेवा. जन म्हणत याला ऋण काही असे ना परिणी जीव युवतीचा एक आणा चुकेल तो चुकवता येत नाही. कल्याण करी रामराया सहजतेने गोष्ट साधू शकतात. दुरितांचे तिमिर जाऊ विश्वस्वधर्म सूर्य पाहू जो जेवांशील ते लावू. राहिदास हे स्वप्न स्वतः साकार केले आणि जगाकडूनही साकार करून घेतले. त्या समर्थांच्या चरणी त्यांच्या सकल संतांच्या चरणी विनम्र विनम्र आपण विरघळून द्यायचं. त्यांच्या ग्रंथामध्ये त्यांच्या वाङ्मयामध्ये त्यांच्या साधनेत त्यांच्या नामामध्ये आणि आनंदाडोही आनंद तरंग आनंदाच्या डोहात ब्रह्मानंदाच्या लाटांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न करायचा. जनहित विवरी जनहित विवरी जनहित विवरी कल्याण करी रामराया कल्याण करी रामराया कल्याण करी. शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिता परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिक सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. भव्य रूपाची सुंदर दीक्षा रामनाम स्मरणे करी भिक्षा. मृत्यू होईल उदास जेव्हा रामदास म्हणणे मग तेव्हा जय जय रामामी नवदास रामणी माते कशाचे भय. रामा जाईल जास्त सुकरणा होईल तेथे. रामाया भुवन त्रयीत लग्ने नाही तुला तारक. रामा तू सकला सपूर करीसी तू दात बालक. जय जय रघुवीर समर्थ. झाले कीर्तन शेवट गोड खरा मनी मराठी जानकी गावता. कीर्तन आचवा कर ठाई नाम होते पातका होय. हे दुल्याण साम्राज्य सुधराई सदा काय करू गे माये काय करू गे माये आता गौनाऊ देवाई राजा राम ओ वारू गे माये जमुती रामा रामूर्ती तुझे पण रामा सुवर्णवाना